नमस्कार सगळ्यांना. आजचा जो व्हिडिओ आहे तो कुठलाही ब्लॉग वगैरे असा नसून तर एक फूड रिव्ह्यूचा व्हिडिओ आहे. म्हणलं फूड रिव्ह्यू करायचं तर कुठल्या वेगळा फूड घ्यावं किंवा कुठलं काय असं न करता मी विचार केला की आपण रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी खातो त्यात आपण कधी रिव्ह्यू करतो का, की ह्यातली बेस्ट कोणती किंवा काय. म्हणलं मग आता हेच करायचं. आपण जे रोज खातो, रोज बघण्यातल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सहज मिळतात, त्याच गोष्टींमधून आपल्याला कोणती गोष्ट आवडते हे आपण एक रिव्ह्यू करून बघूयात. सो आता मी ज्या 3 गोष्टी मेन आणलेल्या आहेत त्या म्हणजे वडापाव, समोसा आणि ब्रेड पॅटीस. आता तुम्ही म्हणाल तर ह्याच्यात काय रिव्ह्यू करणार, तर आपण हे रोजच खातो, तुम्हाला माहिती. रोज कधी चहासोबत वगैरे आपल्या संध्याकाळी येता जाता कधी पण समोसा, वडापाव आणि पॅटीस आपण सहसा खातो, सगळेच खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पण म्हणलं ह्याच तिघात जर आपण रिव्ह्यू करून बघितला की ह्याच्यात त्यातल्या त्यात वरचढ कोण ठरतंय. मी 3ही गोष्टी आणलेल्या आहेत. मला 3ही गोष्टी खूप आवडतात कारण मी रेग्युलरली खात असतो, जसं आपण सगळेच खातो. आणि अर्थातच ह्या सगळ्यासाठी आपण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे चटणी असते. चटणीशिवाय 3ही गोष्टी तेवढ्या छान नाही लागत. सो मी 2 प्रकारच्या चटण्या आणलेल्या आहेत. ही जी आहे ही आपल्या मिरचीची बनवलेली तिखट चटणी आहे आणि ही जी आहे ती गोड चटणी आहे. सो आपण ह्या 2 चटण्या लावून ट्राय करूया. तर आता पहिल्यांदा काय घ्यायचं हा मला प्रश्न पडलाय. ॲक्च्युली आपण काय करूया, 3ही फूड्सला रेटिंग्स देऊया 10 पैकी. म्हणजे आता हे ऑब्व्हियसली मी खातोय आणि मी स्वतःचं रेटिंग देतोय. कदाचित तुम्हाला दुसरं कुठलं आवडू शकतं, जे मला आवडलं तेच आवडेल असं नाही. तर तुमचंही रेटिंग जरा वर खाली असू शकतं, ते तुम्ही सांगा. मी ट्राय करतो आता. अर्थातच ठीक आहे, वडापावपासूनच आपण ट्राय करूयात. सो वड्याला पण चटणीशिवाय मजा नाही आहे. सो आपण आधी ही गोड चटणी घेऊयात. अशी मस्तपैकी अशी लावायची. तोंडाला पाणी सुटले तुमच्या पण बघूयात. मग आता गोड आणि तिखट 2 चटण्या मी लावून घेतल्यात. आता आपण चेक करू कसा लागतोय वडापाव. केवळ कमाल. ह्या 3ही गोष्टींचा फायदा काय, 3ही गोष्टी गरम गरम मिळतात, त्याच्यामुळं त्याला तोडच नाही आहे. मला दुसऱ्या कुठल्या फूडचा, काहीतरी चायनीज किंवा इटालियन किंवा काहीतरी वेगळ्याच फूडचा रिव्ह्यू करण्यापेक्षा आपण आपल्या देसी फूडचाच रिव्ह्यू करूयात. ॲक्च्युली रिव्ह्यू म्हणजे आपण ह्याच्यात कॉम्पिटिशन करायलो कुठला वरचढ. चांगला आहे वडापाव, खूप छान लागतं. चटण्यांमुळे जी मजा आहे ना, तुम्हाला वडापाव हा नेहमी गरमच खाण्यात मजा असते. गरम वडा मिळाला आणि वडापावचं कसं आहे, नाश्त्याच्या जागी खाऊ शकता, जेवायच्या जागी खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता. कधीही तुमची क्रेविंग सॅटिस्फाय कोण करतं ते वडापाव. कमाल आहे वडापाव. चला आपण आता समोसाकडे वळू. आता मी समोसा घेतलाय. समोसा खातानाची मजा कशी, असा फोडायचा आणि ह्यामध्ये आपण मस्तपैकी वर दिसतंय ना चटणी टाकून, गोड तिखटची चटणी ती मिरची वगैरे टाकून जी करतात ती आहे. गोड आपली साधी ट्राय करूया. बाय द वे मी रेटिंग द्यायला विसरलो होतो. वडापावची रेटिंग आधी देऊयात आपण. वडापावला हा वडापाव 10 पैकी 9 देईल मी. 9 ठीक आहे.
1 मार्क कापायचाच असतो. आता आपण समोसा बघूयात. समोसाची भाजी एक नंबर. मस्त. तिन्ही गोष्टी मला गरम गरम मिळाल्यात, त्यामुळे एक वेगळा आनंद आहे. पण समोसा पण चांगला आहे. समोसाचा प्रॉब्लेम असा की मला एकदम खूप जात नाहीत, म्हणजे एखाद दुसरा खाल्ला जातो, एकदम भरपूर असे जात नाही. कारण थोडंसं तेलकट असतात, जास्त तेलात, आणि थोडं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण ठीक आहे, पण खायला अर्थातच मजा येते, त्यात वादच नाही. आपण समोसा ठेवू. आणि हां, समोसाची रेटिंग राहिली ना. समोसाला 8.5 देऊयात. 8.5. 8.5. वडापाव 9 होता, समोसा 8.5. आता द लास्ट थर्ड वन, ब्रेड पॅटीस. मला वाटतं जास्त लहान मुलांना खूप आवडतो. खूप इझी आहे, मस्त आहे. त्याला पण आपण ब्रेक करूयात असं. मला खरं सांगू का, चटणी नसेल तर मला ह्या तिन्ही गोष्टी मी नाही खात. चटण्या असतील तर आवडतात, खूप आवडतात. कोरडं कोरडं खायला नाही आवडत, कारण मग त्याची काय हेच नाही राहत. पॅटीस बघूयात. हा पण भारी लागतोय, कमाल. एक नंबर. पॅटीस मध्ये कसं ब्रेड पण तळला जातो ना. ब्रेड आणि भाजी मिक्स करूनच, म्हणजे वडापावचं एक पुढचं व्हर्जन आहे ते. वडापावमध्ये आपण फक्त वडाच तळतो, ह्याच्यात भाजी वगैरे सगळं मिक्स करून ब्रेड सकट तळला जातो. त्याच्यामुळे ब्रेडचा मऊपणा आणि ती भाजी कॉम्बिनेशन भारी लागतं, त्यामुळे. पॅटीसला आपण देऊयात 8. सो पॅटीस 8, समोसा 8.5 म्हणजे 8.5, आणि वडापाव 9. तू म्हणाल मार्क का काटले? एखाद दुसरा काटायचा असतो ते ठीक आहे, पण ह्या रिव्ह्यूमध्ये तर वडापाव जिंकलेला आहे अर्थातच. म्हणजे त्यात काही वादच नाही आहे. अर्थात तुम्हाला कुणाला समोसा आवडू शकतो, कुणाला ब्रेड पॅटीस आवडू शकतो, पण मी तर माझ्या रिव्ह्यूमध्ये तर वडापाव जिंकणारच होता. वडापावच म्हणजे जास्ती डिमांड वडापावकडे का असते हे खरं आहे. त्याचं कारण ना अगदी खरं आहे. म्हणजे ते आतूनच वडापावविषयी प्रेम जे असतं ना माणसाचं, जो खवय्ये असतो ना त्याला तर जरा जास्तच प्रेम असतं वडापाववरती. पण चांगले म्हणजे बाहेर दुसऱ्या कुठल्या, मला चायनीज वगैरे तेवढं नाही आवडत. ह्या गोष्टी कशा आपल्या देशी आहेत, पटकन मिळतात, गरम गरम मिळतात, अगदी कमी पैशात मिळतात, आणि केव्हाही आपण खाऊ शकतो, आपलं पोट भरू शकतं, मस्तपैकी एक सॅटिस्फॅक्शन येतं. अर्थातच तुम्ही म्हणाल की ह्याच्यासोबत मी मिरची पण खातो, आणल्यात मिरच्या, नंतर पुढं ट्राय करतो मी आता मिरचीसोबत. तर नक्की सांगा तुम्हाला ह्याच्यातलं काय आवडतं. तुम्ही असता तर तुम्ही किती रेटिंग दिलं असतं. आणि ॲक्च्युली जे पदार्थ आहेत ते बाहेर रोज खाण्यासारखे अर्थातच नाही आहेत, कारण ते तेलात तळलेलं वगैरे जास्त आपण खाऊ नये असं म्हणतोच. पण ज्यांचं म्हणजे जे खवय्ये असतात ना त्यांना नाही यार कंट्रोल होत नाही. कधी कधी खाण्यात चालतं थोडं, घरी बनवलं तर उत्तमच आहे, चांगल्या तेलात. सो असे हे आपले 3 होते फूड, त्यात आपण जिंकवलेला आहे आणि अर्थातच जिंकला आहे वडापाव.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहिजे असतील चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.